आज आहे विकेंड आणि विकेंड म्हटलं ना तर घरातली आवरावर आलीच, म्हणून मग आज सकाळीच मस्त असं किचन आवरायला घेतलं होतं. किचन चमकलं ना की मनही एकदम प्रसन्न होतं. त्यानंतर मी माझंही आवरलं आणि मनोभावी देवाची पूजा करायला घेतली होती. स्वामींची नित्यसेवा मला करायचीच होती. त्याचबरोबर तुळशीला पाणी घालून तुळशीचीही पूजा केली होती. सकाळच्या शांततेत मस्त अशी खूप अशी ऊर्जा भेटते. आणि त्यानंतर आज आहे उपवास, आज आहे आहोंचा उपवास आणि म्हणूनच म्हटलं चला साबुदाणाही भिजत घालायचा होता आणि आज मुलंही घरी आहेत तर त्यांना काहीतरी चटपटीत हवं होतं. मग काय आहोंनी आणलेले पॉपकॉर्नचे पॅकेट मस्त असे अलमारीत पडून होते. मग काय म्हटलं हे कधी कामं येणार, मग काय मस्त असे पॉपकॉर्न बनवायला घेतले आणि जोपर्यंत 2 मिनिटात ते पॉपकॉर्न बनवून होत आहेत ना तोपर्यंत माझं तर मुलांना ओरडणंच चाललं होतं की काय करता आहेत बुवा, नाहीतर काही ना काही कुठाना होऊनच बसतो काही काम करायला गेलं का. आणि त्यानंतर मस्त असे पॉपकॉर्न रेडी झाले होते आणि मुलांना ते मस्त असे झटपट बनवून दिले होते आणि ते 2 मिनिटात फस्तही झाले होते. त्यानंतर मशीनही आवाज देत होती. ते कपडे घेतले आणि मागच्या गॅलरीमध्ये मस्त असे वाळतही टाकले होते. आणि त्यानंतर आता वेळ होती मला करायची होती साबुदाण्याची खिचडी. तर त्यासाठी मी आधी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर म्हटलं चला शेंगदाणे भाजून मस्त असं मिरची घालून कूट काढून घेतला आणि त्यानंतर ना आलू चिरून ते पाण्यामध्ये टाकले होते जेणेकरून ते काळे पडू नये ना त्यासाठी. आणि त्यानंतर ना म्हटलं चला परी काय करते ना हे तर पाहाच, कारण परीने घेतला होता टेबल आणि तिला पाहायचं होतं मी काय करते ते. तिचं असं कौतुक पाहून ना माझं काम एकदम 2 मिनिटात होऊन जाणार आहे आज जसं की काय. त्यानंतर आलू फ्राय करायला घेतले. त्यानंतर साबुदाणा इतका छान भिजला होता ना तो त्यामध्ये टाकला, मस्त असा फ्राय करून घेतला. त्यानंतर रेडी असलेला शेंगदाण्याचा कूट तोही त्यामध्ये टाकला होता आणि आज ना एकदम मऊशार अशी खिचडी होणार होती कारण साबुदाणा इतका छान भिजला होता ना की बस. म्हटलं चला हे जोपर्यंत होत आहे ना तोपर्यंत मुलं खाली खेळायला गेले होते आणि मस्त अशी साबुदाण्याची खिचडी 2च मिनिटात तयार होणार होती. तर असा आहे आजचा ब्लॉग. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. फॉलो फॉर